श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे माझ्या न्यू एका मिनी ब्लॉगमध्ये. मंडळीनू जसं ताईक ऑपरेशन थिएटरमध्ये नेला ना, तसं श्री स्वामी समर्थ जपमाळ चालू करू केलं. आणि ताईक पण जाताना सांगितलेले, तू पण स्वामींचं नाव घेत राह, कारण ऑपरेशनच खूप क्रिटिकल होता. सावंतवाडीसारख्या ठिकाणी ना ह्या ऑपरेशन होणं खूप मुश्किलीचाच होता, कारण जी वार असता मुलाची ना, ती गर्भपिशवीक चिपाकलेली आणि गर्भपिशवी पण काढूची लागतली असं सांगितलेलं. आणि डॉक्टरांनी सांगितलेला कदान काही पेशंट कोमात जाऊ शकता, हार्टवर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकता, मेंदूवर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकता असा जेव्हा सांगल्यानी ना, तेव्हा छातीचे ठोके ना स्पीडानंच वाढायला लागले. भाऊजींनी ना डोळ्यात पाणी भरलेने आणि त्या डॉक्टराच्या पाया पडले, म्हणाक लागले, तुम्हीच स्वामी समर्थ आणि तुम्हीच पांडुरंग, तुम्ही ज्याच्यातनं वाचवू शकता. त्या डॉक्टरांनी बिचाऱ्यांनी सांगितल्याने की ऑपरेशन सक्सेस होणार. तर मंडळीनू एकदाचं ऑपरेशन सक्सेस झाला आणि 2 मुलींच्या पाठीवर मस्तपैकी एक मुलगो झालो ताई. आणि सगळी लोक म्हणत की सगळी चढवा आईसारखीच झाली, कारण आम्ही 6 बहिणी, आमच्या आई पप्पांका ना मुलगो नाही. याचा आमका दुःख होताच, पण जेव्हा ताईक मुलगो झालो ना, तेव्हा आम्ही खूप खुश झालो मंडळीनं. आम्ही म्हणू का आमका एक मुलगो नाही झालो तरी चलत, पण आमच्या ताईक जाऊ नये, कारण त्याका मुलाची खूप आवड होती. जसं आमका डिस्चार्ज दिलं तसे आम्ही सावंतवाडीत येऊन पोचलो. सावंतवाडीत इल्यावर ना इतक्या भारी वाटला माहिती आहे, कारण बांबोळीसारख्या ठिकाणी ना आपला कोणच नाही होता हो. आणि बांबोळीत काय बाबूक जास्त घेतलंही नव्हतं आम्ही, पण सावंतवाडीत दिल्यावर ना त्याच्याबरोबर खूप मस्ती केले. तर मंडळी असं होतं मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक आणि जाता सबस्क्राईब करू तेवढा विसरा नको.